नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज करत आहोत आपण झटपट असे रवा आणि बटाट्याचे मेंदू वडे. अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत होतात. त्याचबरोबर ही नारळाची चटणी सुद्धा आज आपण पाहणार आहोत बरं का. आणि हे वडे खायला इतके कुरकुरीत होतात ना, अगदी बनवताच खाऊन फस्त होतात बरं का. चला आता हे नेमके कसे बनवलेत ते पाहूयात. सुरुवातीला एक कच्चा बटाटा घेतलाय बरं का. ह्याच्यावरचे सालं काढून घेऊयात आपण. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तुम्ही बटाटा बारीक किसणीने किसून घेऊ शकता. आता मी इथं मध्यम किसणीने किसून घेत आहे, किंवा ह्याच्यापेक्षा मोठी किसणीसुद्धा असते बघा, त्यांनी शक्यतो करून किसून घेऊ नका. बारीक किसणीने किंवा अशा मध्यम किसणीने किसून घ्या. एकच बटाटा इथं वापरला आहे बरं का. बटाटा जास्तसुद्धा वापरायचं नाही, पण बटाटा न वापरता सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. पण बटाट्यामुळे चव छान येते बघा, म्हणून वापरला आहे बटाटा. बटाटा किसून झाल्या लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण जास्त असतं आणि बटाटा जर तुम्ही असाच ठेवला तर लगेच तो लालसर पडू शकतो. म्हणून 1 ते 2 पाण्यातनं चांगला धुवून घेतला. नंतर पाण्यामध्येच हा बटाट्याचा किस असाच भिजत ठेवायचा, म्हणजे तो लालसर होत नाही बरं का. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात, ते म्हणजे गॅसकडे वळत. तर गॅसवरती कढई ठेवले आणि कढईमध्ये इथं पाणी मोजून घेणार आहे. एकूण 3 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे बरं का. ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते, एकूण 3च वाटी का पाणी घ्यायचं. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चिली फ्लेक्स घातलेला आहे. अजिबात तिखट होत नाही बरं का. अजिबात म्हणजे मुलं तिखट काहीच खात नसतील मग मिरची घालू नका, चिली फ्लेक्स थोडंच घाला. चवीनुसार मीठ घातलं, अर्धा चमच इतकं. पाण्याला उकळी यायला लागले बघा. मग जो बटाटा पाण्यामध्ये स्वच्छ खिसून ठेवला होता बघा, त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलं आहे. दाबून दाबून पूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे आणि मग इथं बटाट्याचा तो खिस घातला आहे आणि एकदा हलवून घेतलं आहे. आता हे ना 1 ते 1.5 मिनिट आपण शिजून घेऊयात. बटाट्याचा खिस आहे, जरा शिजायला वेळ लागतो का नाही म्हणून. आता बघा ह्याला चांगली खळखळून उकळी यायला लागलेली आहे आणि बटाट्याचा खिस आपला शिजतो म्हणजे अति जाड केल्या नसल्यामुळे हा लगेच शिजला जातो. बघा पाणी उकळायला लागले, तुम्हाला इथं दिसतंय. मगच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा रवा. 1 वाटी इतका बारीक रवा घेतलाय बरं का. रवा बारीकच घ्यायचा. मोठा रवा असेल ना तर मिक्सरला फिरून बारीक करा, मग तो तुम्ही इथे वापरू शकता. रवा चाळणीच्या चाळणीने रवा अगोदर निवडून चाळून घेतलाय बघा. आता रवा संपूर्ण घातला की फटाफट आपल्याला मिसळून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही ना, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. सतत हलवत राहायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल होत नाहीत. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं थोडेसे जिरे घालू शकता, त्याचबरोबर बारीक चिरून कढीपत्ता घालू शकता. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय. आता बघा हे चांगल्या प्रकारे फटाफट मिसळून झाले. खाली गॅस बंद केला आहे बरं का. ज्यावेळेस आपण रवा वैरून घेतो तेव्हा गॅस हा बंद करायचा. रवा चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचा आहे. रवा शिजण्यासाठी आपण बघा 3 वाटी इतकं पाणी ठेवलं होतं. तुम्हाला म्हटलं ह्याचं कारण पुढं सांगते. 1 वाटी आपण रवा घेणार होतो ना, त्याच्यासाठी 3 वाटी इतकं पाणी ठेवायचं. हे प्रमाण अगदी योग्य बरोबर असं आहे बघा, म्हणजे रवा आपला चांगला शिजला जातो. आता गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे कसं रव्याला चांगली दणकून वाफ बसायला हवी, रवा चांगला आपला फुलायला हवा, म्हणून ही स्टेप आपल्याला करून घ्यायची आहे. आता इथं 5 मिनिटांतर पाहत आहे बरं का. गॅस बंद करायचा बरं का, नाहीतर खाली हे तळायला मिश्रण चिटकून ना कडक होतं रवा असल्यामुळे, त्यामुळे. आता 5 मिनिटांतर झाकण काढलेलं आहे आणि काय करायचं, आता हे मिश्रण जे आहे ते खाली ताटामध्ये काढून घ्यायचं संपूर्ण. इथं स्पॅच्युला वापरते मी, म्हणजे कसं सगळं मिश्रण निघलं जातं, कढईला जरासुद्धा वाया जात नाही. आणि जरा हे मिश्रण ना असं पसरून घ्यायचं, कारण आता खूप गरम आहे, आपल्याला जरा थंड करून घ्यायचं. आता हे मेंदू वडेसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करूयात. मिक्सर जार घेतलं आहे, इथं अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं, त्याच्या पाठीमागचा चॉकलेटी भाग काढून घेतला आहे. त्याचबरोबर इथं अर्धी वाटी इतके फुटाणे डाळ घेतले, 2 हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून, अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी दही घालू शकता किंवा चिंचेचं बुटू घातला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया, साधारण पाव चमच इतका. सुरुवातीला ना भरड्याचंच एकदा वाटून घेतलं बघा, आणि नंतर चटणी पातळ व्हावी त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी घालायचं. 1 पाव वाटी इतकं पाणी घातलं आणि मस्त इथं चटणी वाटून घ्यायची. मस्त स्मूथ चटणी वाटली. तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी ना त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तयार चटणी एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात, कारण ह्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे ना, म्हणून इथं एका वाटीमध्ये काढून घेतले. मिक्सरला बरीच अशी चटणी लागली होती ना, म्हणून त्याच्यातच पाणी घालून जरासं मिक्सरचं भांडं फिरवून ह्या चटणीवरती घातले. आता का नाही आपण ह्या चटणीला फोडणी देऊयात. तर इथं फोडणी पात्रामध्ये बघा 1 पळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मग पाव चमच इतकी मोहरी, त्याचबरोबर पाव चमच इतके जिरे, काही कढीपत्त्याचे पानं घातलेत आणि बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या पण पुढे वापरते. अगदी तुमच्याकडे लाल मिरची असेल तर तीसुद्धा वापरू शकता. ही तर मी हिरवी मिरची कापलेली घातली. फोडणी चांगली तडतडली की ह्या चटणीवरती घालून घ्यायची आणि मिसळून घ्यायचं. बघा आपली मस्त इथं ही खोबऱ्याची चटणी तयार झाली. इडली, डोसा, आप्पे ह्याच्यासोबतही खाऊ शकता. 1 नंबर लागते बरं का.
कुठलाही नाश्ता असेल, खोबऱ्याची चटणी करायची असेल तर पटकन अशी तुम्ही करू शकता. तयार चटणी बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा आपण हे शिजवून ठेवलं होतं थंड व्हायला. हलकं थोडंसं थंड झालं आहे. आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसा कणकेचा गोळा असतो का नाही तसा गोळा करून घ्यायचा आहे. रवा असल्यामुळे हाताला चिटकतं का नाही म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग ह्याचा एक गोळा करून घेऊयात. हलकं जरासं गरम आहे बघा, अगदीच पूर्णपणे थंड झालेलं नाही. आता जर हाताला चटके लागतात, भाजतंय असं वाटलं तर तुम्ही असं आपल्या घरामध्ये पावभाजी मॅशर असतं त्याने असं मॅश करून घेऊ शकता. हे थंडसुद्धा होतं आणि रव्याची एखादी दुसरी गुठळी जर झाली असेल त्यासुद्धा मोडल्या जातात बघा. तर इथं मी जराच मॅश करून घेतलं. त्यामध्ये तर गुठळ्या नव्हत्या झाल्या, पण एक चांगला गोळा होईल ह्याच्यासाठी मी जर असं मॅश करून घेतलं. आता ह्याचा एक आपण गोळा करून घेणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये बटाट्याचा खीस घातला का नाही त्यामुळे हे मेंदू वडे होणारे चवीला एक नंबर होतात. मुलांना बटाट्याचे पदार्थ फार आवडतात बघा, त्यामुळे ह्याच्यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा जेणेकरून मस्त खुसखुशीत हे वडे होतात. आता ह्याचा एक चांगला गोळा करून घेतला. गोळा करत असताना हाताला पाणी वगैरे लावून घ्यायचं नाही. चिटकते असं वाटलं तर थोडंसं हाताला तुम्ही तेल लावून घेऊ शकता. आता ह्याचे वडे करून घेऊयात. वडे अति जास्त मोठे करायचे नाहीत बघा, असे छोटेच करायचे जे की लवकर भाजतात सुद्धा आणि शिवाय ना कुरकुरीत होतात आणि हे तळून झाल्यानंतर ना चांगल्या प्रकारे फुलले जातात, म्हणून असे छोटेच मेंदूवडे करायचे. आता इथं तुम्हाला मी दाखवत आहे बघा, छोटाच लिंबा एवढा गोळा घ्यायचा, हातावरती चांगला गोल करून घ्यायचा आणि जसा वडा आपण थापतो का नाही वडापावचा तसा चपटा करून घ्यायचा आणि मध्ये पुन्हा बोट घालून असं भोक करून घ्यायचं, म्हणजे मेंदूवड्याचा आकार येईल ह्याला. आता एक एक करून बाकीचे सर्व हे मेंदूवडे करून घेतले. अगदी करायला सोपे आहेत बघा. इथं थोडेफार हे वडे करून घेतलेत, बाकीचं पीठ बाजूला आहे. कारण आता हे तेलामध्ये सोडूयात आपण वडे आणि जसजसे हे मी तेलामधले वडे तळते ना तसतसे खाली हे मी वडे बाकीचे करून घेणार आहे बरं का. कारण वडे तळण्यासाठी जरा जास्तीचा वेळ लागतो. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं, छोटासा गोळा टाकून बघितला तो वरती आला, म्हणजेच की आपलं तेल गरम झालं समजायचं. मग जितके बसतात कढईमध्ये तितके वडे सोडायचे. आता जरा कढई छोटी असल्यामुळे जरा वडे हे कमी बसलेत बघा. एका वेळेस 4 इतके हे वडे बसलेत आणि सुरुवातीला हे वडा तेलामध्ये चांगला सेट होईपर्यंत पलटी करून घ्यायचं नाही. सेट झाला आहे असं वाटलं की मग पलटी करून ना तळून घ्यायचं आहे. आणि आता बघा हे वडे खाली बसलेत. सुरुवातीला पण तुम्ही बघितला, पण जसजसे हे वडे तळले जातील तसतसे ते वरती तरंगत राहतील. सुरुवातीला गॅसला फास्ट ठेवायचा आणि नंतर हा मध्यम तू कमी ठेवून तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. तेल जर तुमचं चांगलं गरम नसेल तर वडा हा तुमचा तेलकट होईल, शिवाय फुटलासुद्धा जाईल. त्यामुळे तेल चांगलं गरम असावं. वडे बघा तेलावरती तरंगतात आणि रंगसुद्धा अगदी छान सुरेख आला आहे, म्हणजे हे वडे आपले चांगल्या प्रकारे तळले समजायचं. आता खाली टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. वाव, बघू शकता अगदी फुललेत, मस्त दिसायला दिसतात. आणि बघा जसे इथं वर तेलामध्ये मी तळून घेत आहे ना वडे, तर तसे खालीसुद्धा बाकीचे मी करून घेत आहे. आता बघा तेल गरम आहे, फिसाळेल तुम्हाला दिसतंय. बाकीचे सुद्धा वडे असेच तेलामध्ये सोडून तळून घेणार आहे. सर्व वडे इथं ना आपले तळून झालेत. आपण बघा एक कच्चा बटाटा आणि एक वाटी इतकंच बारीक रवा वापरला, त्याच्यापासून आपले इतके सारे हे मेंदूवडे तयार झाले. तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते इथे, म्हणजे अंदाजे किती कुरकुरीत झाले. खरं सांगू का, रव्यामुळे कुरकुरीतपणा इतका येतो ना आणि शिवाय ह्याच्यामध्ये बटाट्याचा खीस असल्यामुळे चवीला एक नंबर लागतात. बघा आता इथं मी मोडून तुम्हाला दाखवला, कारण मलाच दम निघत नव्हता तुम्हाला दाखवायला. आणि मुलांना एकदा खायला दिलात ना, मुलं पुन्हा म्हणतील तुम्हाला ते नाही का वडे केलतेस ते पुन्हा कर म्हणून. संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी आयत्या वेळेस तुम्ही पटकन हे वडे करू शकता. तसेच त्यासोबत खाण्यासाठी मस्त आपण ही खोबऱ्याची आणि फुटाण्या डाळीची चटणी केली. ह्याच्या अगोदर तसे उडदाच्या डाळीचे वडेसुद्धा मी तुम्हाला दाखवले, म्हणजे तेलात तळून दाखवले, शिवाय न तळता वडे कसे करायचे हे सुद्धा दाखवले. पण डाळ भिजत घालून वडे करायचे म्हणले तर डाळ भिजण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास जातात. पण हे आयत्या वेळेस अर्धा तासामध्ये तुमचे सर्व वडे खाण्यासाठी तयार होतात. आता हे पटकन केलेले रव्याचे मेंदूवडे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.